मानवी मनाच्या अथांग महासागराच्या तळात जाऊन व्यक्तिरेखांचं मानसशास्त्र गुंतागुंतीसह मांडणारा नाटककार म्हणजे आपले जयवंत दळवी. त्यांची बॅरिस्टरी व्यक्तिरेखा म्हणजे अस्सल दळवी शैलीचा उत्तम नमुना. इतकी वर्ष झाली तरी प्रेक्षकांच्या लक्षात आहे तो विक्रम गोखल्यांचा बॅरिस्टर, आणि तो तुमच्यासह पाहायला मीही उत्सुक आहे. विक्रम गोखले. गाईचं दूध दुधाची साय, गाईचं दूध दुधाची साय, साईचं दही दह्याचं ताक, ताकाचं लोणी लोण्याचं तूप, तुपाची बेरी, बेरीची माती, मातीचा चारा, चारा खाई गाय. हे कामातात का? जरा इकडे याल का? लवकर या. आलो आलोच. काय झालं रावसाहेब? असं का दिसतंय? असं म्हणजे कसं? नाही म्हणजे खूप थकल्यासारखे दिसताय तुम्ही. हो बरं वाटत नाही. अचानक थोडा त्रास. तुम्ही इथे बसता का जरा? इथे बसा जरा. हो हो बसा. बसाल ना? बसताय ना? हो 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 रावसाहेब, मी आहे ना, मी बसलोय. जिम नॉर्टनचं पत्र आलंय विलायतीवरून, लंडनवरून. ग्लोरियाला वेड लागलं भाऊराव. तिला त्यांनी लंडनच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं आहे वेड्यांच्या. मी तिच्या फोटोंचा अल्बम शोधतोय बराच वेळ, पण मला काही कुठे सापडत नाही. पण आय मस्ट किस हर ॲटलीस्ट इन द फोटोग्राफ, अदरवाइज आय विल गो मॅड इफ आय डोंट किस हर. पण नेमकं काय झालं असेल? ग्लोरियाला वेड का लागला असेल? ग्लोरिया म्हणजे? अरे हो, तुम्हाला ग्लोरिया माहीत नाही का? जिम नॉर्टनची बहीण, माझी लंडनमधली मैत्रीण, फिलॉसॉफीची प्रोफेसर होती. स्वीट गर्ल, स्वीट अँड चार्मिंग. टू माय सरप्राईज भाऊराव, मी तुमच्या पत्नीला, आपल्या वहिनीला जेव्हा प्रथम पाहिलं ना, तेव्हा मला क्षणभर असं वाटलं की माझी ग्लोरियाच आली की काय साडी नेसून. ग्लोरिया नेहमी म्हणायची की मी साडी नेसणार, आंबाडा घालणार, आय विल लुक इंडियन म्हणायचे. तिने खूप प्रेम केलं माझ्यावरती. मी तिला रोज फुलं द्यायचो, पण मी तिला नेहमी सांगायचो की ग्लोरिया, तू मला असा जीव लावू नकोस, असं जीव लावून घेऊ नकोस, याला काही अंत नाही, शेवट नाही. का रावसाहेब? ती मड्डम म्हणून? नाही, तसं मला काही नाही. ओनली बिकॉज ही आपली दमयंती गोरे. मी इथे दमयंतीला लग्नाचं वचन दिलेलं होतं, आणि मी ग्लोरियाला नेहमी सांगायचो की ग्लोरिया, माझी बायको ती होणार आहे, तुला माझी बायको होता येणार नाही, तू मला असा जीव लावू नकोस, असं लावून घेऊ नको. यु नो व्हॉट शी सेड मॅरेज इज इनसिग्निफिकंट. आपल्या गोड आठवणी राहतील म्हणायची, त्याच्यावर मी आयुष्यभर जगेन म्हणायची. यु नो भाऊराव, शी wept like a child when I left London. भाऊराव, मला काहीतरी हे चमत्कारिक होते बाबा. आपण असं करूया का, आपण कुठेतरी हे करूया का, बागेत फिरूया का कुठेतरी? आपण तुम्ही इथे बाहेर येऊ, बसा इथे, माझ्याशी काहीतरी बोला भाऊरा, काहीतरी मला विचारा भाऊरा. तुम्ही इथे मला काहीतरी प्रश्न विचारा भाऊरा, मला बोलत राहा माझ्याशी काहीतरी. रावसाहेब, मी काय बोलणार? काही विचारा तुम्ही मला, काहीतरी माझ्याशी बोलत राहा सतत. मी असं करतो, मीच तुम्हाला विचारतो, या सगळ्या प्रकारात माझं काही चुकलं का भाऊरा? नाही हो रावसाहेब, नाही. हे बघा, दमयंतीशी तुमचं लग्न ठरलं होतं म्हणून तुम्ही ग्लोरियाला नको म्हणालात, बरोबर? हो. मग यात तुमचं काही चुकलं का? नाही. मग पुढे दमयंतीने तुम्हाला नकार दिला, यात तुमचं काही चुकलं का? नाही. मग रावसाहेब, तुम्ही स्वतःला का त्रास करून घेताय? येस, यू आर राईट. नाही, पण माझं एक चुकलंच माझं. मी हे ग्लोरियाला कळवायला नको होतं. काय? हेच की मी दमयंतीशी लग्न करत नाही, हे मी ग्लोरियाला कळवायला नको होतं. ते मी तिला कळवलं, आणि त्याच्यामुळे तिला हे अशा वाटली असतात, तर तिची काय चूक आहे? काय झालं? रावसाहेब, या बसा इथे. रावसाहेब. तुम्ही शांत व्हा जरा. बरं.
काय पण नेमकं काय झालं असेल? मॅरेज इज इनसिग्निफिकंट म्हणणारी, मी गोड आठवणींवर जगेन म्हणणारी, तत्वज्ञानासारखा सुंदर विषय शिकवणारी माय माय स्वीट ग्लोरिया, तिला तिला वेड लागलं बाबराव. तिला लंडनच्या वेडांच्या हॉस्पिटलमध्ये बसून ती माझी वाट पाहत असेल. मी तिला फुलं देईन म्हणून ती माझी वाट. मला वाटतं भावरा विचार करून मला वेळ लागला नाही एका दिवशी. नाही 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 राव सर, हे बघा तुम्ही असं काहीही बोलायचं नाही, असं काही करायचं नाहीये. तुम्ही शांत राहा. हे बघा तुम्ही हे सगळं विसरायचं आहे, सगळं विसरण्याचा प्रयत्न करायचा आहे. येस येस येस, यू आर राईट, यू आर राईट. बरं, मी फ्रॉक्स आणले होते लंडनवरून. रेशमी सैल, फार इच्छा होती बाबरा, मेड टू ऑर्डर असे आणलेले फ्रॉक दमयंतीशी लग्न झाल्यानंतर आपल्या हाताने अगदी एकांत असताना तिच्या अंगावर चढवावेत, मग ती ग्लोरियासारखी दिसली असती. आणखीन एक फ्रॉक रेशमी सैल, हाही मुद्दाम इंग्लंडहून आणलेला. तिकडे हा फ्रॉक गरोदर बायका वापरतात. आय डोंट नो, काहींच्या मते त्या या जागेमध्ये फार वाईट दिसतात. माझ्या मते बाईला थोडंसं पोट दिसायला लागलं ना भावराव की बाई मार्वलस दिसते, मार्वलस. भावराव डोक्यामध्ये एकदम लख्खन वीज पडली बघा भावराव. आधी शरीर सुख पाहिजे, आधी शरीर सुख पाहिजे, इंद्रिय सुख, विषयोपभोग. विषयोपभोगानं शरीर सुखावलं की मग त्याच्यावर प्रेम, निष्ठा, आत्मीयता. वाय आय टेल यू भावराव, ग्लोरियाच्या सगळ्या पत्रांवर गुप्तचित्र काढलेली असायची. ऑल डॅम सेक्सी एक्सप्रेशन ऑफ सेक्स. ग्लोरियाला माहिती होतं की मी पुन्हा इंग्लंडला जाणार नाहीये, तिचं माझं लग्न होणार नाहीये, तरी सुद्धा ती पत्र पाठवत होती. ती पत्रावरची चित्र बघून मला सुद्धा खूप बरं वाटायचं भावराव. बरं, माझ्या मावशीनं काय करावं भावराव? 9व्या वर्षी माझी मावशी विधवा झाली तेव्हा तिच्या घरच्या चांडळांनी तिचं हे असं केलं डोकं तासून. त्या माझ्या मावशीनं काय करावं भावराव? भावराव, मी एकदा इंग्लंडला असताना माझ्या कानावर आलं होतं की आमच्या मावशीनं आमच्या आप्पांना मिठी मारली होती. आमचे आप्पा मावशीपेक्षा वयानं कितीतरी मोठे, तरी सुद्धा आप्पांनी म्हणे तिचं तोबाड पडलं होतं. मध्ये एकदा बालगंधर्व आमच्याकडे चहाला आले होते, म्हणजे चहाला बोलवलं होतं. नारायणराव तिला भेटायला आत गेले मावशीबाईला, तर ही नारायणरावांचे हात हातात घेऊन उभी राहिली. मला तेव्हा थोडासा राग आला होता मावशीचा, पण आता असं वाटतं की त्यात मावशीची काही चूक नव्हती भावराव, मावशीची काही चूक. भाऊ तुम्ही लक्षात घ्या भावराव, ती जेव्हा वयात आली तेव्हा ती एक विद्रूप विधवा होती. हो, संसाराची नवऱ्याची स्वप्न पाहावीत असं जेव्हा वाटावं तेव्हा ती एक विद्रूप विधवा होती भावराव. काय करावं माझ्या मावशीने भावराव, तुम्ही सांगा भावराव. मी आणखीन एक महामूर्ख शेत मूर्ख, तिच्यावर मी आणखीन अन्याय करतोय एवढी वर्ष की हे बोडकं डोकं घेऊन माझ्यासमोर येऊ नको, तिला दूर लोटते. भाव तुम्ही माझं एक काम करा, तुम्ही मावशीला बाहेर बोलवा, मला तिच्या पाया पडायचं, तिची क्षमा मागायची भावराव. नाही रावसाहेब, आपण उद्या बघू. उद्या नाही, आजचा नाही, तर मग मला वेळ लागेल. तुम्ही तिला बाहेर बोलवा, बाहेर बोला, मला तिच्या पाया पडायचं. मावशी, मावशी ग, मावशी बाहेर आहे ग, मला क्षमा कर ग मावशी, बाहेर आहे ग. मावशीबाई, मावशीबाई जरा बाहेर येता का? अगं मावशी असं करू नको ग, बाहेर आहे ग मावशी, मला तुझे पाया पडायचे. तुझी रावसाहेबांना तुमची क्षमा मागायची. मावशीबाई जरा बाहेर येता का?